आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव तालुका निपाणी येथील सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रमेश पाटील मालगावे यांच्या अथक प्रयत्नातून आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुनील पाटील नांगरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 500हून अधिक महिलांना घरगुती गॅसचे वितरण करण्यात आले असून अनेक कुटुंबांना धूरमुक्त जीवनाचा लाभ मिळाला आहे। याच उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून आज पुन्हा एकदा सुनील पाटील नांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू महिलांना गॅस वितरण आज करण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होत असून स्वयंपाकासाठी लागणारा वेळ व श्रमही मोठ्या प्रमाणात वाचत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत रमेश पाटील मालगावे हे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत। ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्त करून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे। त्यांच्या प्रयत्नातून शेकडो महिलांच्या घरात गॅस पोहोचला असून या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते शीतल सोबाने आणि शेतकरी नेते तात्यासाहेब बसवनावर यांनी आपल्या मनोगतातून गॅस योजनेचे महत्त्व अधोरेखित करत रमेश पाटील मालगावे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला। ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी असे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात शेतकरी नेते सुनील पाटील नांगरे, रमेश पाटील मालगावे, तात्यासाहेब बसवनावर, आदिनाथ जंगटे, प्रकाश मालगावे, अभिनंदन फिरगणावर, शीतल सोबाने, अमित माळी, राजगोंडा पाटील, बाहुबली हावले, ऋतुराज पाटील, बाबू पाटील, अनिल चौगले, उदय पवार, जितेंद्र अमनावर, चंद्रकांत बसवनावर, शिवाजी माळगे, विनोद जंगटे, अक्षय फिरगणावर, कोंड्याप्पा ऐदमाळे, पोपट फिरगणावर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। SB न्यूजसाठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकारानं व रमेशांना पाटील उर्फ मालगावे यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून गेले काही दिवस झालं कमीत कमी 250 ते 250 गॅस सर्टिफिकेट केलेलं आहे आणि आज इथं उज्ज्वल गॅस योजनेमधून 12 गॅस आमच्या गोरगरीब जनतेला इथे त्यांनी त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नानं वाटप करत आहेत। त्यात मोलाचं सहकार सुनील काका पाटील यांचंसुद्धा लाभलेलं आहे आणि उपस्थित सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गॅस वाटप केले। धन्यवाद। यामुळे महिलांना सांगायचं आणि ज्यांना हे गॅस जे वंचित आहेत त्यांनी डॉक्युमेंट्स आणून रमेशांना पाटील यांच्याकडे सबूत करायचं आहे। लवकरात लवकर त्यांनी तुम्हाला गॅस घेऊन द्यायचं काम प्रामाणिकपणे करतील एवढे मी जाहीरपणे व्यक्त करतो। नमस्कार, मी तात्यासाहेब बसवनावर। आता या सर्वसाधारण आता तर कमीत कमी 7-8 वर्ष झाले आमचे सुनील पाटील आणि रमेश मालगावे यांच्या नेतृत्वाखाली कमीत कमी या बोरगाव गावात 700 सिलेंडर तरी वाटप केलेले आहेत आणि ह्याच्याबरोबरच हे गावचं हिताचं कार्य सोडून त्यांनी शेतकरी संघटने ऊसाबद्दल म्हणा, पाण्याबद्दल म्हणा आणि करंटबद्दल म्हणा सगळ्या विषयाला आमच्या सुनील अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही धडपडवतो आहोत आणि आजच हे 12-13 सिलेंडर मी वाटप केलेलं आहे। ह्याच्या पाठीमागं आज 4 दिवस इथं आपलं नदीत पाणी आहे परंतु करंट काढले ते पण इथं करंट काढल्यामुळं कोणी ऊसाचं रोप लावलेलं आहे, कोणी कांद्या चढवलेला आहे। या उन्हाळ्यात दिवसात माड रानाचं सगळं ऊस वाळून चालल्यात। ह्याचं 4 दिवस झालं अण्णांनी आम्हाला म्हटलं की असं करून चालणार नाही, शेतकरी संघटना तुम्ही असं हे कसं तात्कालिक मिटिंग बोलवलं आणि आज सकाळी आम्ही सर्वजण इलेक्ट्रिक ऑफिसला गेलं। सुनीलांना त्यांना पट सांगितले की तुमचं काय आहे, केव्हा पाणी कमी पडतं तेव्हा बघूया, प्यायचं पाणी कमी पडले की आम्ही जबाबदार आहे तेव्हा बघूया, आता शेतकरी मरायला आहे ह्याचं काय सांगा। ह्या पद्धतीनं ह्याचं आज जोरात आम्ही त्या इलेक्ट्रिक ऑफिसला धडक दिलं आणि सुनीलांना व रमेश मालगावे आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आम्ही इलेक्ट्रिक बोर्डाला विनंती करून आज आम्ही दूधगंगेचे लाईट चालू करून सर्व शेतकऱ्यांना पाणी पाजवण्यासाठी आम्ही चालू करून दिलं आहे। याच्यासाठी मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना व स्वाभिमानी शेतकरी संघटना व आमच्या नेते सुनीलांना, आदिनाथ जंगटे यांना सर्वांनी मी आभारी म्हणून माझं 2 संपवतो। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा।